महायुती सरकारमधील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री संजय शिरसाट, मंत्री भरत गोगावले यांच्यावर आमदार संजय गायकवाड आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने लक्षवेधी मूक आंदोलन केले। कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकामध्ये या पाचही नेत्यांच्या चेहऱ्यांचे मुखवटे तोंडाला बांधून आणि हातात प्रतिकात्मक चलनी नोटांचे बंडल घेऊन हे लक्षवेधी मूक आंदोलन करण्यात आले। तर रमी खेळणाऱ्या कृषी मंत्र्यांच्या विरोधात थेट टेबल खुर्ची टाकून रमीचा डावही या ठिकाणी मांडण्यात आलाय। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। जब मिल बैठेंगे 5 यार असं स्लोगन देत ही मूक निदर्शनं करण्यात आली। महायुतीतील मंत्री आणि आमदार हे विविध त्यांच्या कृत्यांमुळे सध्या राज्यभरात चर्चेमध्ये असल्यामुळे हे लक्षवेधी आंदोलन करत शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय। यावेळी आंदोलकांनी हाताला काळ्या फिती बांधून या पाचही नेत्यांचा निषेध नोंदवला आहे। आंदोलन होत आहे, अनेक मंत्री असतील, आमदारांचे विविध फोटो दिसत आहेत, काय सांगा? महाराष्ट्र राज्यामध्ये संविधानाचा कशा पद्धतीचा अपमान होईल हे यातून दिसून येतं। संजय शिरसाट असतील, मंत्री माणिकराव कोकाटे असतील, राजेश क्षीरसागर असतील, संजय गायकवाड असतील किंवा जे कोण या मागच्या फलकांवर ज्यांना आम्ही प्रदर्शित केलेलं आहे, मूक प्रदर्शन व मूक दर्शन असं आपण समजूया। या मागचा हेतू एकच आहे की राज्यामध्ये ज्या पद्धतीने यांचा कारभार चालू आहे, संजय गायकवाड एका गरिबाला मारहाण करतात, वेटरला। माझं त्यांना खुलं आव्हान आहे, तुमच्यात जर धमक असेल तर तुम्ही ताज हॉटेलच्या मालकाला मारू शकाल का? ओबेरायच्या मालकाला मारू शकाल का? काय मुंब्रामध्ये जाऊन तुम्ही हल्ला करू शकता? तर नाही। ते शिरसाट कोण आमदार आहेत ते तर खुलेआम काय त्यांचे उद्योग चालू होते। क्षीरसागर हे टक्केवारी लोकप्रतिनिधी म्हणून घोषित झालेले आहेत। असे बरेचसे या फलकानुसार महाराष्ट्र राज्यातील तमाम जनतेला व कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेला आम्ही सूचित करू इच्छितो की हा यांचा प्रादुर्भाव येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपण दाखवून द्यावा। यांना जो माज आलेला आहे तो माज जनतेनं उतरावा, एवढीच आपल्या माध्यमातून मी विनंती करतो।